सध्या मी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे सध्या क्राईमच्या संदर्भात चर्चा करणार आहे. सर नमस्कार. नमस्कार सर, तर सध्या वैराग पोलीस स्टेशन इथं आपण पोलीस निरीक्षक या पदाचा पदभार कधीपासून स्वीकारला? नावापासून घ्या. मी निवृत्ती मोरे, पोलीस निरीक्षक वैराग. 23 जानेवारी 2024 पासून मी वैराग पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारलेला आहे. वैरागची परिस्थिती पाहता वैराग पोलीस ठाणे हद्दीत एकूण 55 गावे, त्याच्यात एक नगर परिषद आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता काही भाग दुष्काळी तर काही भाग बागायती आहे. तसेच वैराग पोलीस ठाणे हद्दीत 2 नद्या आहेत, त्यामध्ये वाळू उपसा तसेच 2 तांडे आहेत. तेथे अवैध दारू धंदा होतो. या चालू वर्षी वैरागमध्ये 145 दारूधंद्यावरती केसेस केलेल्या आहेत. तसेच CRPC 107 अन्वये 530 लोकांवरती प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. मुंबई प्रोहिबिशन ॲक्ट 93 अन्वये 37 लोकांवरती प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. तसेच CRPC 110 अन्वये 60 लोकांवरती प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. तसेच 144(3) प्रमाणे 195 लोकांवरती प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे आणि 23 जणांवरती तडीपारीचे प्रस्ताव पाठवलेले आहेत. प्रतिबंधक कारवाई परिणामकारक झाल्यामुळे लोकसभा 2024 व विधानसभा 2024 ची निवडणूक शांततेत पार पडलेली आहे. ठीक आहे सर, आपण सांगितल्याप्रमाणे अतिशय उत्कृष्ट आहे आपला क्राईम. तरी सुद्धा भौगोलिक परिस्थिती जाणून घेतलेली आहे. क्राईमच्या अनुषंगाने तुम्ही याच्या अगोदर 2022च्या मागचं क्राईम रेट आणि सध्या 23/1/2024 पासून आपण पदभार स्वीकारल्यापासून जो क्राईम रेट आहे तो प्रामुख्याने जास्त कुठला क्राईम इथं जास्त होतो आणि त्याचा आळा घालण्यासाठी आपण काय प्रयत्न केलेले आहेत? ॲक्च्युली प्रतिबंधक कारवाई परिणामकारक झाल्यामुळे चालू वर्षी मागच्या वर्षापेक्षा 33 गुन्हे भाग 5 कमी दाखल झालेले आहेत. तर सर त्याच्यात अनुषंगाने कुठले गुन्हे येतात, म्हणजे कशा पद्धतीचे गुन्हे असतात? म्हणजे अंडर 7 इयरच्या पुढचे आहेत का त्याच्या खालचे? दोन्ही प्रकारचे गुन्हे असतात. 324 असतात, 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेले आणि 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेले गुन्हे असतात. तर सर आता सर आपण आल्यापासून काय 307 प्रमाणे असेल किंवा खुनाचा प्रयत्न असेल किंवा खून असेल अशा काय घटना घडलेल्या आहेत का आपण पदभार स्वीकारल्यापासून? पदभार स्वीकारल्यापासून खून झालेले नाहीत. खुनाचे प्रयत्न झालेले 3 गुन्हे घडलेले आहेत. ते 3ही गुन्हे उघडकीस आलेले आहेत. उघडकीस आणून त्याला न्यायालयात प्रविष्ट केलेले असतील गुन्हे. तर ठीक आहे सर, तर काम करत असताना सर आता भौगोलिक तुम्ही सांगितलं की आपल्या हद्दीमध्ये 55 गावं आहेत. या गावांमधील सध्याची थोडी दुष्काळी भाग आहेत, 2 नद्या आहेत. तर अशा पद्धतीनं सर ही की भौगोलिक परिस्थिती आहे. सुरुवातीला आपण जाणून घेतली की भौगोलिक परिस्थिती काय. तर मला एक सर विचारायचं होतं की क्राईमच्या अनुषंगाने आता बरेच म्हणजे आपल्या इकडं अवैध दारू असेल, गुटखा असेल, बरेच काय अवैध क्राईम असतील. तर ह्याच्यावर आळा प्रामुख्याने घालण्यासाठी आपण सातत्याने कशा पद्धतीने काम करत असता? पोलीस ठाणे हद्दीत 5 बीट आहेत. 5 बीटमध्ये बीट अधिकारी आणि बीट अंमलदार असतात. तसेच प्रत्येक गावामध्ये पोलीस पाटील आहे. पोलीस पाटलांना सतर्कतेचे इशारे दिले जातात. कोणताही अनुचित प्रकार घडला तर पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी याबद्दल समज देण्यात आलेली असते आणि आमचे सर्व नागरिकांना मोबाईल नंबर देण्यात आलेले आहे. कोणाला काही अडचण असेल तर त्या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधल्यानंतर त्यांना तात्काळ मदत दिली जाते. त्यामुळं गुन्ह्याचे प्रमाण कमी झालेले आहे. ठीक आहे सर, तर आपल्या इथं पोलीस स्टेशनच्या हद्दीत आपले कर्मचारी एकूण किती आहेत आणि त्यांचं कशा पद्धतीचं कामाचा पदभार असतो? वैराग पोलीस स्टेशनमध्ये 1 PI, 1 API, 1 PSI आणि 1 ग्रेड PSI आहे व 42 कर्मचारी आहेत. त्यामध्ये महिला कर्मचारी, पोलीस हवालदार, पोलीस अंमलदार यांचा समावेश होतो. ठीक आहे सर, तर यापुढे सुद्धा आपण या पद्धतीने क्राईम कमी होण्यासाठी काम करत राहाल. तर इथून पुढं जे क्राईम जे अनुषंगाने जास्त जे घडतात तर ह्याच्यावरती नियंत्रित काय भर आहे? म्हणजे भौगोलिक परिस्थिती असेल, वैरागचं असेल, तर या हद्दीमध्ये जे प्रामुख्याने जे गुन्हे घडत असतात त्याच्यावर आपण नियंत्रित म्हणून काम करता
किंवा एखादा गुन्हेगार एखादी तक्रार असेल तर त्या तक्रारचं काय निरसन वगैरे केलं जातं का त्या गुन्ह्यामध्ये? वैराग पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक नागरिक आला तर त्याला मान दिला जातो, त्याला सन्मान दिला जातो व त्याच्या शंकेचं निरसन केलं जातं. तसेच प्रत्येक व्यक्तीशी आमचं पर्सनल कम्युनिकेशन असल्यामुळे जनता डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधते व लोकांचा जे त्रास आहे, लोकांना ज्या अडचणी आहेत ते जाणून घेऊन त्याच्यावरती वेळीच उपाययोजना केली जाते. ठीक आहे. तर आपल्या या पोलीस अंतर्गत जे आपले वरिष्ठ अधिकारी असतील तर ते कालचं काय व्हिजिट वगैरे होतं का क्राईमच्या अनुषंगाने? कसं क्राईम रेटसाठी? क्राईम रेटच्या अनुषंगाने वरिष्ठांची व्हिजिट होत असते. प्रत्येक मोठा क्राईम असेल तर वरिष्ठ अधिकारी नेहमीच भेट देत असतात आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो. तसेच पोलीस अधीक्षक सो यांनी पहाट हा उपक्रम राबवलेला आहे. त्याद्वारे पारधी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य होऊ नये त्यासाठी त्यांची मानसिकता तयार केली जाते. त्यांच्या काही ज्या अडचणी असतील त्या मिटवल्या जातात. त्यांच्या संख्येचं निरसन केलं जातं. पारधी तांड्याला भेटी दिल्या जातात. ठीक आहे सर. तर आपण काम करत असताना काय असे गुन्हे असतील किंवा गुन्हेगार असेल तर काही गोष्टी अशा होतात का की समुपदेशन दिल्यानंतर एखादा गुन्हेगार असेल किंवा एक नॉमिनल भांडण असेल आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत काय असं मिटवण्याचा प्रयत्न केलाय का आपण? जास्तीत जास्त भांडण मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 490च्या केसेस असतील, हुंडाबळीच्या केसेस, त्यांना जर आपण विशिष्ट पद्धतीने चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं आणि त्याचे फायदे तोटे जर समजून सांगितले तर ते समजतात. असे बऱ्याच घटना घडलेल्या आहेत की त्यांचे संसार सुरळीत चालू झालेले आहेत. ठीक आहे सर. तर आपण याच पद्धतीने क्राईमच्या अनुषंगाने असं सातत्याने काम करावं.